बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाचे अपडेट आहे। कालपासून म्हणजे 12 मे पासून वितरण सुरू झालं होतं व कालपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे सुद्धा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता लाडक्या बहिणी विचारत होती की 3000 रुपये देणार होत्या, कुठे गेलं? 3000 रुपये तुम्ही काय देत नाही, किंवा तुम्ही जे सांगताय ते काही खरं होत नाही। सरकार म्हणते की हे पैशांचं वितरण होणार, किंवा आमच्या चॅनलच्या माध्यमातून 100% तुम्हाला खात्रीशीर माहिती देतो की हे पैशांचं वितरण होणार, मग कसं काय झालेलं नाही। तर लाडक्या बहिणींनो, हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे, कारण पैशांचं वितरण काल सुद्धा झालेलं आहे व आज सुद्धा झालेलं आहे व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 100% डबल वितरण सुरू झालेले आहे। खुश खबर आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत, कुठे झालेले आहेत, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन आहे, योजना यात्राला अजूनही सबस्क्राईब केलं नाही, तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुम्हाला सर्व योजनांचे पैसे खात्रीशीरपणे सर्व माहिती मिळावी किंवा पैसे मिळत राहावे, तर नक्कीच आपल्याला आधी सबस्क्राईब करायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही बघू शकता हा जो मेसेज आलेला आहे बघा, काल जे 4:30 वाजता आपण टाकलं होतं, 4:45 वाजता एक व्हिडिओ टाकलं होतं, ज्यामध्ये पैशांचं वितरण बघा, ज्यामध्ये मार्च महिन्याच्या हप्त्याचं वितरण दिलेलं आहे। 4:39 हे 1500 रुपये कालच आलेले आहेत व आज 2:30 वाजता हे 1500 रुपये आलेले आहेत। आता तुम्ही म्हणाल की हे मेसेजेस खोटे आहेत का किंवा फेक आहेत का? नाही, 100% खरे मेसेजेस आहेत। आपल्या एका फॉलोअरनीच आपल्याला पाठवलेलं आहे, ज्यांच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण झालेलं आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये 100% हे वितरण सुरू झालेलं आहे। तुम्हाला अजून एक प्रूफ मी देते, इथे बघू शकता। हे जे बँकचं स्टेटमेंट आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना मार्च 2026चे पैसे आलेले आहेत व एप्रिल 2026चे 13 तारखेला आजच हे 1500 आणि 1500 3000 रुपये जमा झालेले आहेत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा तुमचं बँक अकाउंट एकदा चेक करून घ्यायचं आहे। अनेक जणांना मेसेज आलेला नाही, मात्र पैशांचं वितरण झालेलं आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका। आता काही लाडक्या बहिणी म्हणतील की आम्हाला पहिल्या दिवशीच पैसे आले होते किंवा प्रत्येक वेळेस आम्हाला पहिल्या दिवशीच पैसे येतात, मग यावेळेस का बरं? तर लाडक्या बहिणींनो, ई-KYC दुरुस्ती प्रक्रिया किंवा ई-KYCचे सर्व कामं सुरू असल्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा पैसे येण्यास विलंब झाला असावं, किंवा आता तुम्ही बघू शकता, तुम्ही जर या निकषांमध्ये पात्रतेमध्ये बसत असाल तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। तुम्ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी आहे किंवा ज्या राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला आहे, तसेच एका कुटुंबातील केवळ एका अविवाहित महिलांनाच हे पैसे मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका। तुम्ही ई-KYC केल्यानंतर पडताळणी प्रक्रिया झालेली आहे, पुन्हा एकदा तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळाले, पण जर आता मिळाले नसतील तर टेन्शन घेऊ नका। तुमच्या खात्यामध्ये मार्च व एप्रिलचे दोन्ही महिन्याचे पैसे जमा होणार आहे। या आधीसुद्धा आपण सांगितलं की 3000 रुपयांचं वितरण होणार आहे व तसंच झालेलं आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुमचे खाते तपासा, कारण अनेक वेळेस असं झालेलं आहे की लाडक्या बहिणींनो, हप्त्याचं वितरण झालेलं आहे पण तुमच्या बँक खात्यात आलं नाही, तर तुम्ही एकदा तुमचे बँक खाते तपासा। बँक सीडिंग आहे का, आधार लिंकिंग आहे का तपासा, कारण लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खात्यातच हे पैसे येत आहेत। तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तुमचे पैसे येणार नाही। तुम्ही सरकारी नोकरदार आहे, तुमचे पैसे येणार नाही। पण तुम्ही पात्र आहे, मात्र पैसे आले नसतील तर कमेंट करून सांगायचे। तुमचा तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे, नक्कीच कमेंट करून सांगा, कारण लाडक्या बहिणींनो, खात्रीशीर तुमच्यापर्यंत महिला व बालविकास विभागाकडून माहिती असो किंवा लाडक्या बहिणींसाठी सर्व जे अपडेट्स आहेत ते 100% तुम्हाला देणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कमेंट करायला विसरू नका, नक्की 100% सांगायचं आहे। प्रत्येकाला रिप्लाय मिळणार आहे, तुमच्या तालुक्यांमध्ये वितरण झालेलं आहे का नाही, तुम्हाला कधी मिळणार आहे पैसे, 100% तुम्हाला सांगितलं जाणार आहे। महत्त्वपूर्ण आनंदाचे अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करावं। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करा। धन्यवाद।